समरने आपल्या मुलाचं नाव मोठ्या लाडाने सोहम ठेवलं. सोहमसोबत वेळ घालवण्यात, त्याच्याशी खेळण्यात निशा रमत होती. जसजसे दिवस जात होते तसतसे सोहम अनेक पाळलीला करू लागला. दुडू धावत घरभर फिरणारा सोहम, बोबडे बोल बोलणारा सोहम म्हणजे निशाच्या एकट्या मनाचा सोबतीच होता. सोहमच्या वाळलीला पाहण्यात निशाचा दिवस जायचा, पण निशाला दीपकची आठवण यायची आणि तिचं मन कातर व्हायचं, कासावीस व्हायचं. दीपकच्या आईनेही आता अंथरूण धरलं होतं. परी कधी कधी यायची, पण लगेचच जायचीही. त्यामुळे दीपक खूपच एकटा पडत चालला होता. मनात असूनही निशा त्याच्याजवळ जाऊ शकत नव्हती. निशाची अवस्था जरासंधासारखी दुबंगली होती. ती 2 भागात विभागल्या गेली होती. अचानक तिच्या डोळ्यासमोर सकाळचा प्रसंग उभा राहिला. साक्षीने सकाळी समरला बोललेले शब्द आठवले. सारखं काय बोलत असतात त्या दीपक काकांसोबत देव जाणे. असली थेर करायला तुमची आई काय? कसली थेर केलीत मी? काय चुकलं माझं? आजपर्यंत तर सर्वांच्या आनंदासाठी राबत आले. स्वतःच्या इच्छाकांक्षांना मनाच्या सांधीकोपऱ्यात लपवून मनात उचंबळून येणाऱ्या तारुण्यसुलभ भावनांचा उजागर न करता त्यांना विरक्तीच्या कुंदणात बंदिस्त केलं. माझ्या त्यागाला काय किंमत उरली? साक्षीने माझ्यावर इतकं मोठं लांछन लावताना थोडाही विचार केला नाही. देवा परमेश्वरा, काय फळ दिलंस रे माझ्या अनासक्त जीवनाला? निशा ताडकन बेडवरून उठून बसली. तिला दरदरून घाम फुटला, कसा कोरडा पडला. अडखळत ती बेडरूमच्या बाहेर आली. तिला तहान लागली होती. तोंडातून आवाज निघत नव्हता. ती सरळ समरच्या बेडरूम जवळ आली. तिने त्याच्या बेडरूमचं दार ठोठावलं. समर गाढ झोपून होता बहुतेक. दिवसभर तर निवांतपणा नसतोच, किमान झोपही निवांतपणे घेऊ देत नाही. काय गरज आहे इतक्या सकाळी उठण्याची? साक्षी निशाला ऐकू जाईल या आवाजात म्हणाली आणि शांत झाली, पण तिने दार काही उघडलं नाही. निशा तशीच अडखळत किचनमध्ये गेली. थरथरत्या हाताने तिने पाणी घेतले. घोटभर पाणी पिऊन ती पुन्हा बेडरूममध्ये आली. बेडरूमचं दार न लावताच तिने बेडवर अंग टाकलं. तिच्या हृदयाचे ठोके वाढले. थरथरत्या हातानेच तिने मोबाईल घेतला आणि दीपकच्या झोपेत व्यत्यय नको म्हणून तिने त्याला मेसेज केला. मी उद्या येत आहे तुमच्याजवळ, कायमचीच. मला घ्यायला या. ज्या बागेत आपण भेटलो होतो, ज्या बाकावर आपण बसलो होतो, तिथे मी तुमची वाट पाहत राहीन. तुम्ही लवकर या आणि तिथून मला घेऊन जा. इथून पुढचं आयुष्य मला तुमच्या समवेत जगायचं आहे. खूप चुकीचं वागले मी तुमच्यासोबत. या स्वार्थाने बरबटलेल्या नात्यात निस्वार्थ नात्याला नाही ओळखू शकली. मला माफ करा. तिने मेसेज सेंड केला. अचानक तिच्या हातातला मोबाईल खाली पडला. ती तशीच निश्चित बेडवर पडून राहिली. दिवस उजाडला होता. साक्षी उठली. निशाच्या बेडरूमचं दार उघडं पाहून ती बेडरूममध्ये डोकावली. बेडवर झोपून असलेली निशा पाहून तिला अचंबा वाटला. रोज सर्वांच्या आधी उठणारी निशा आज निवांत झोपलेली होती. साक्षी आपल्या कामात व्यस्त झाली. समर आणि सोहमही उठले. सूर्य वर आला होता, तरीही निशा उठलीच नाही. समरही तिच्या बेडरूममध्ये डोकावला. सोहम आजी म्हणत निशाकडे जाऊ लागला. तसंच समरने त्याला उचलून घेतलं. झोपू दे रे तिला, आज खूप दिवसांनी तिला असं गाढ झोपलेलं पाहिलं, असं म्हणत समर सोहमला घेऊन बाहेर आला. इकडे दीपकने उठल्या आपला मोबाईल चेक केला. त्याला निशाचा मेसेज दिसला. मेसेज वाचून त्याला आनंद झाला खरा, पण त्याच्या मनात शंकेची पालचूक चुकली. कारण ऐन तारुण्यात निशा कधी विचलित झाली नव्हती. तारुण्यात उफाळून येणाऱ्या नैसर्गिक तारुण्यसुलभ भावनांचा उद्रेक दफन करून सगळ्या इच्छा आकांक्षापासून दूर होऊन अलिप्त जीवन जगणाऱ्या निशाला आज अशी कोणती गरज भासली की ती आज माझ्याजवळ यायला तयार झाली? दीपक विचार करू लागला. घरात काहीतरी विपरीत घडलं असावं. तेव्हाच निशाने हा निर्णय घेतला. हे समजायला त्याला जास्त वेळ लागला नाही. त्याने लगेच निशाला कॉल केला. तिचा मोबाईल स्विच ऑफ होता. आता त्याचं मन बेचैन झालं. काय झालं असेल घरात? साक्षीने निशूला काही म्हटलं तर नसेल? माझी निशू दुःखात तर नसेल? दीपकच्या मनात अनेक शंका कुशंका येत होत्या. त्याने समरचा नंबर डायल केला. समरने फोन उचलला. हॅलो काका, बोला ना. काही नाही रे, आईचा मोबाईल स्विच ऑफ आहे म्हणून तुझ्या नंबरवर कॉल केला. दीपक म्हणाला. हो का? मोबाईल स्विच ऑफ करून गाढ झोपलेली आहे, समर सहजतेने म्हणाला. इतका वेळ? दीपकला आश्चर्य वाटलं. हो, आज खूप वेळ झोपत आहे आई. समर पुन्हा निशाच्या बेडरूममध्ये डोकावला. बरं ती उठल्यानंतर मला कॉल करायला सांगशील तिला? दीपक म्हणाला. हो, असं म्हणत समरने कॉल कट केला आणि सोहमला साक्षी जवळ देऊन तो बाथरूमकडे वळला. सोहमने साक्षीपासून स्वतःला सोडून घेतले आणि तो पळत निशाच्या रूममध्ये आला. निशा पाठमोरी झोपलेली होती. तो आपल्या बोबड्या बोलाने आजी म्हणत तिची साडी ओढू लागला, पण निशा तसुभरही हल्ली नाही. सोहमला घेण्यासाठी साक्षी त्याच्या मागेच आली. तिला निशाचा मोबाईल खाली पडून फुटलेला दिसला. आई आपल्याला पकडणार म्हणून सोहम निशाच्या बेडभोवती फिरू लागला आणि तो झोपलेल्या आजीच्या पुढे जाऊन उभा राहिला. साक्षीही थपक्या पावलांनी त्याच्या मागे गेली. तिने एक कटाक्ष झोपलेल्या निशाकडे टाकला आणि ती जोराने किंचाळली. तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून अंघोळ करायला जाणारा समर मागे फिरला. साक्षी पळतच बेडरूमच्या बाहेर आली. समरने तिला पकडलं. तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. समर
आई असं म्हणत साक्षीने बेडरूमकडे बोर्ड दाखवलं. समर धावतच आपल्या आईच्या बेडरूममध्ये गेला आणि त्याने जोराने हंबरडा फोडला. निशाने आपले डोळे उघडे ठेवून पुढच्या प्रवासाला निघून गेली होती. समर भयभीत झाला होता. काय करावे त्याला काही सुचत नव्हतं. त्याने पहिल्यांदा दीपक काकांना फोन केला. स्क्रीनवर समरचं नाव पाहून दीपक आनंदित झाला. त्याला वाटलं निशाने कॉल केला असेल. बोल निशू, दीपक म्हणाला. समरचा कंठ दाटून आला. त्याने आवंढा गिळला आणि स्वतःला सावरत तो बोलू लागला. काका कुठे आहात तुम्ही? समर म्हणाला. मी बागेत आहे निवांत बसून, असं म्हणत दीपक खळखळून हसू लागला. काका थोडं काम होतं, घरी येता का? समर विनंतीच्या स्वरात म्हणाला. नाही, आज कितीही महत्त्वाचं काम असलं तरी मी येणार नाही. आज माझंच खूप महत्त्वाचं काम आहे. दीपक आज खूपच खुश होता. दीपक काकांना कसं सांगावं हेच समरला समजत नव्हतं. काका, आई असं म्हणत समर मोठ्याने रडू लागला. काय झालंय आईला? दीपक घाबरला होता. काका, आई आपल्याला सोडून देवाघरी गेली. समरचे शब्द ऐकून दीपक सुन्न होऊन गेला. तो तिथेच मटकन खाली बसला. नाही निशू, तू कशी मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. तू आज मला भेटणार होती ना. तू आज माझी कायमचीच माझी होणार होती ना. मग असं मला ताटकळत ठेवून तू एकटीच निघून गेली. आयुष्यभर तू मला ताटकळतच ठेवत आलीस आणि आताही नियतीने तर माझ्या भावनांची क्रूर चेष्टा मांडली. नियतीच्या या डावात तूही सहभागी झालीस. नाही, तुला परत यावंच लागेल मला दिलेला शब्द पाळण्यासाठी. हा समर खोटा बोलत आहे. तू मला एकट्याला सोडून जाऊच शकत नाही. तू येणार आहे मला भेटायला आणि तू येतपर्यंत मी इथेच तुझी वाट पाहत राहणार. तुला यावंच लागेल. दीपक जोरजोराने रडत होता. खरंच विधिलिखित नियती काय खेळेन भरवसाच नाही. निशा आणि दीपकने मिळून वासनेच्या पलीकडे जाऊन एक जग निर्माण केलं होतं. तिथे आदर होता, सन्मान होता आणि विश्वास होता. जाता जाताही तिने आपल्या प्रेमाला गालबोट लागू दिलं नाही. कदाचित दीपक जवळ आल्यावर त्याच्या मिठीत तिचा जीव गेला असता तर ते निस्सीम वासनाविरहित प्रेम कलंकित झालं असतं. दोघांच्याही मुलांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदराचा होता. तो आदर कुठेतरी डगमगला असता. म्हणजे निशाने या पवित्र प्रेमाचे पावित्र्याला किंचितही धक्का लागू दिला नाही. त्या दोघांचं इतकं सुंदर जग आता निस्तनाबूत झालं होतं. समरने उषा आत्याला कॉल केला. परीलाही कॉल करून बागेत असलेल्या दीपक काकांना घेऊन यायला सांगितलं. समर एका कोपऱ्यात बसून आसवं गाळत होता. सकाळी उजाडायच्या आधी सासूबाईंनी दार का वाजवलं असेल याचा अंदाज आता साक्षीला आला होता. पण आता सगळे तर्क, सगळे अंदाज कवडीमोल ठरले होते. उषा आत्या आली. तिला पाहून समरच्या भावना उफाळून आल्या आणि तो खूप रडू लागला. बेडवर पडलेला वैराग्यमूर्ती निशाच्या निष्प्राण देह पाहून उषाही गहिवरली. तिने तिच्या निशाच्या चरणावर आपले मस्तक टेकवलं. परी आपल्या बाबांना आणण्यासाठी समरने सांगितलेल्या बागेत गेली. तिने त्यांना इकडे तिकडे शोधलं. एका बेंचला टेका देऊन जमिनीवर असलेले बाबा तिला दिसले. परी आपल्या बाबाजवळ आली आणि मागून तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना हलवलं. दीपकचा तोल गेला आणि तो खाली पडला. परीने पुन्हा पुढे येऊन आपल्या बाबांना उठवलं, पण त्यानेही आपले डोळे उघडे ठेवूनच आपल्या प्राणाचा त्याग केला होता. दोघांनीही एकमेकांना भेटीची, एकमेकांना पाहण्याची आस डोळ्यात ठेवूनच आपला शेवटचा श्वास घेतला होता. कदाचित ते डोळे म्हणत असतील, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दोई नैना मत खाइयो, इसमें पिया मिलन की आस.